start. Hi students. लास्ट पिरियड मध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं एक्सप्रेशन पाहिलं होतं. दॅट इज F इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर. म्हणजे आपण कुठल्या दोन बॉडीज आहेत त्या दोन बॉडीज मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा आपण या एक्सप्रेशननी कॅल्क्युलेट करू शकतो. फोर्स काय याचं युनिट काय एस ए युनिट न्यूटन. म्हणजे हा जो फोर्स येणार आहे जर का आपण या सर्व बाकीच्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या जर का आपण एस ए युनिटमध्ये घेतलं तर आपल्याला फोर्स हा न्यूटनमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक. या एक्सप्रेशनमध्ये पहा, या एक्सप्रेशनमध्ये जी हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे. मास ऑफ वन बॉडी आणि m मास ऑफ अनदर बॉडी. हे जे r आहे इट इज डिस्टन्स बिटवीन दीज टू बॉडीज. तुमच्या बुकमध्ये हे m1 m2 घेतलेलं आहे आणि डिस्टन्स त्यांनी d घेतलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगितलं आहे की F इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर हे आपल्या लक्षात राहते. त्यामुळे आपण F इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर घेतलेलं आहे. मग यावरनं आता आपण या G करता एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करू आज आणि त्याचे युनिट पण आपण कॅल्क्युलेट करू आणि त्याची व्हॅल्यू सांगू. काल आपण डायरेक्टली व्हॅल्यू सांगितली. पहा, सो ॲज पर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन F इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर. आता मी काय करतो फक्त लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जे आहेत त्या एक्सचेंज करतो. म्हणजे GMM अपॉन R स्क्वेअर इज इक्वल टू F. बस नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे की G ला इकडे ठेवायचं आहे आणि बाकीच्या व्हॅल्यूज आपल्याला इकडे आणायचं आहे. ठीक आहे. GMM अपॉन R स्क्वेअर. तर आपण R स्क्वेअर इकडे आणणार. F R स्क्वेअर. R स्क्वेअर या साईडला आणल्यानंतर F R स्क्वेअर. MM हा प्रोडक्ट आपण या साईडला आणणार राईट हँड साईडला तर तो अपॉन मध्ये जाईल म्हणजे MM. सो G इज इक्वल टू F R स्क्वेअर अपॉन MM. हे जर आपल्याला G करता एक्सप्रेशन. आता G करता तुम्हाला जे युनिट आहे ते लक्षात राहिलं तर ठीक आहे. जसं आपण G करता व्हॅल्यू तुम्ही लर्न केली विथ युनिट तर आपल्याला माहित आहे की G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही याची व्हॅल्यू आहे. ही कॉन्स्टंट आहे. जनरली तुम्हाला पुढे पण जे 11-12 मध्ये पण पुढे एक्सप्रेशन राहतील तर त्या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यूज गिवन असणार आहे स्टार्टिंगलाच. ठीक आहे. आता बघा इथे -11 आलेलं आहे 10⁻⁻11 म्हणजे ही व्हॅल्यू खूप लहान आहे, खूप कमी आहे. ठीक आहे. आता याचा इफेक्ट कसा पडतो आपण काही एक्सप्रेशन वरनं पाहणार आहोत पुढे. इथे मात्र आपण हे जे याचं युनिट आलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर ते आपण डिराईव्ह करतो. म्हणजे पहा न्यूटन या ठिकाणी पहा युनिट ऑफ G, युनिट ऑफ कॅपिटल G. आता युनिट ऑफ कॅपिटल G आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर यांचे जे युनिट्स आहेत आपण जेव्हा व्हॅल्यू ठेवणार विथ युनिट्स तर ते युनिट्स कॅल्क्युलेट होतील इथे. व्हॉट इज युनिट ऑफ फोर्स न्यूटन. R स्क्वेअर R इज द डिस्टन्स लेंथ याचं युनिट काय मीटर त्याचा स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर. M इंटू M मास इंटू मास. मासचे युनिट आहे SI युनिट kg इंटू kg म्हणजे kg इंटू kg स्क्वेअर म्हणजे अपॉन मध्ये आहे म्हणून अपॉन kg स्क्वेअर. सो युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे झालं याचं युनिट बघा. ठीक आहे. सो द व्हॅल्यू ऑफ G इज 6.67 into 10⁻⁻11
-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता हा जो फोर्स आहे, टू बॉडीज मधला फोर्स आहे आणि हा फोर्स त्यांच्या मासेसवर आणि डिस्टन्सवर डिपेंड आहे. तर आपण आज काही एक्झाम्पल घेऊ आणि हा फोर्स कॅल्क्युलेट करून पाहू. नेक्स्ट पहा. सपोज जर दोन स्टुडंट्स आहेत, आपण एक प्रॉब्लेम घेऊ की दोन स्टुडंट्स आहेत आणि ते दोन स्टुडंट 1 मीटर डिस्टन्सवरती आहेत आपल्या क्लासमधले. सपोज दोन स्टुडंट्स आहेत आणि ते सपोज 1 मीटर डिस्टन्सवरती आहेत. तर त्यांच्यामध्ये पण या लॉप्रमाणे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. तर आपण कॅल्क्युलेट करू तो फोर्स किती असणार आहे. पहा प्रॉब्लेम कसा आहे. सपोज टू स्टुडंट्स हॅव्हिंग मास 80 kg अँड 75 kg रिस्पेक्टिव्हली. एकाचा मास आहे 80 kg आणि दुसऱ्याचा मास आहे 75 kg. ठीक आहे. आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. त्यांचा डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. सो फाइंड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. आता दोन स्टुडंट्स आहेत म्हणजे ते पण मटेरियल बॉडीज आहे आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रमाणे त्यांच्यामध्ये फोर्स अट्रॅक्शनचा असणार आहे. तर आपण हा फोर्स कॅल्क्युलेट करू. बघा प्रॉब्लेम कसा आहे. वाटल्यास कोणी रफ बुक वगैरे घेऊन बसलं असेल तर त्यांनी लिहून घ्या प्रॉब्लेम. फाइंड द फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू स्टुडंट्स ऑफ मास 80 kg and 70 kg at a distance of 1 meter from each other. ठीक आहे. पहा आपण काय म्हटलं या प्रॉब्लेम मध्ये की टू स्टुडंट्स आहेत. समजा मी ते तुम्हाला समजण्याकरता थोडंसं डायग्रामॅटिकली सांगतो की हा एक स्टुडंट आहे, याचं मास आहे m इज इक्वल टू 80 kg. एक दुसरा स्टुडंट आहे. सपोज हा एक स्टुडंट आहे आणि याचं मास आहे, मी जरा m1 घेतो तर याचं मास घेतो m2. याचं मास आहे सपोज 75 kg आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे आहे 1 मीटर. ठीक आहे. सो फाइंड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू स्टुडंट्स. पहा इथे m1 ची व्हॅल्यू आहे 80 kg, m2 ची व्हॅल्यू आहे 75 kg. डिस्टन्स म्हणजे r ची व्हॅल्यू आहे 1 मीटर आणि g ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असणार आहे, ती गिवन असणार आहे आपल्याला. जसं त्याची व्हॅल्यू असणार आहे 6.67 इंटू 10⁻11 आणि त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. फाइंड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. ठीक आहे. मग आता पहा आपल्याला काय करायचं आहे, हे फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ॲज पर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, F इज इक्वल टू आपल्याकडे एक्सप्रेशन आहे Gmm. तिथे आपण m1 m2 पण लिहितोय. m1 m2 Gmm अपॉन r स्क्वेअर. So putting the values in the expression, putting values in expression, F is equal to, what is the value of G? It is 6.67 into 10⁻⁻11. What is the value of m1? That is 80 kg. What is the value of m2? That is 75 kg. And what is the value of r? That is 1. R square 1 square. So square of 1 is 1. Okay.
या एक्सप्रेशनमध्ये ह्या व्हॅल्यूज आपण जेव्हा सॉल्व करू, सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला, हे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. 80 × 75 6.67. हे कॅल्क्युलेशन 10th मध्ये तुम्हाला लॉग टेबल नाही आहे, पण लॉग टेबलला यूज करून आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तर तुम्ही काय करा, सध्या ही व्हॅल्यू एक फाइंड आउट करण्याकरता तुम्ही सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायचं आणि ती व्हॅल्यू जी काही येणार आहे, आता फोर्स आहे, हा फोर्स असल्यामुळे आपल्याला तो कशामध्ये कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, न्यूटनमध्ये. युनिट काय असणार आहे फोर्सचं, न्यूटन. ठीक आहे, हे झालं आपलं अँसर. देअरफॉर अँसर न्यूटन. हे अशा प्रकारे आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. मी तुम्हाला आज होमवर्कमध्ये देणार आहे, हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि पोस्ट करायचं आहे ग्रुपमध्ये. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम आपण घेऊया कन्सेप्टवरती. सपोज अर्थ आहे आणि अर्थवरती आपण आहोत, म्हणजे अर्थ ही एक बॉडी आहे आणि त्यावरती जे पण काही पर्सन्स आहे, ॲनिमल्स आहे, जे पण काही ऑब्जेक्ट्स असणार, ही झाली अनदर बॉडी. मग अर्थ आणि या बॉडीवरती, अर्थ आणि या बॉडीमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, तर हा फोर्स किती असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार आहे, म्हणजे अर्थ त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करेल, ॲट द सेम टाइम ती बॉडी पण त्या अर्थवरती फोर्स अप्लाय करेल. ठीक आहे, तर एक कन्सेप्ट तुम्ही आता इथे क्लिअर करून घ्या. हे बघा, जसं ही अर्थ आहे आणि याच्यावरती एक पर्सन आहे, म्हणजे एक बॉडी कोणती झाली आहे, अर्थ, आणि दुसरी बॉडी कोणती आहे, हा पर्सन. ह्या दोन बॉडीज आहेत. मग या लॉ प्रमाणे अर्थ याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन करतो, तर ही बॉडी पण म्हणजे हा पर्सन पण अर्थवरती काय करतो, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करणार आहे. तुम्ही कन्सिडर करा, समजा जसं आपण ॲपलचं म्हटलं होतं, हे जे ॲपल होतं, हे ॲपल इथनं डायरेक्ट खाली पडलं, असं मूव्ह झालं. का बरं मूव्ह झालं होतं ते, कारण की हा जो फोर्स आहे हा त्याच्यावरती अप्लाय झाला आणि आपल्याला माहित होतं की फोर्स अप्लाय झालं की बॉडी मूव्ह होते. मग आता तुम्ही असा विचार करणार की जसं काही जण मला क्वेश्चन विचारतात बॅचमध्ये की सर मग हा ॲपल पण या अर्थवरती फोर्स अप्लाय करतो का, काय आन्सर असणार तुमचं, येस, एव्हरी बॉडी अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी. म्हणजे ही बॉडी याला अट्रॅक्ट करते म्हणजे ॲपलला, तर ॲपल पण या अर्थला अट्रॅक्ट करते. म्हणजे अट्रॅक्ट करते म्हणजे त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय करते, जो आहे अट्रॅक्शनचा फोर्स. पण आता बघा, आपण एक इक्वेशन पाहिलं होतं, F = ma. हे होतं आपलं फोर्स इक्वेशन 9th मध्ये, याला आपण फोर्स इक्वेशन म्हटलं होतं. आता बघा, मला काही जणांनी क्वेश्चन विचारतात की सर मग ॲपल जर का अर्थला अट्रॅक्ट करते, असं नाही आहे. अर्थवरती ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करते, एक फोर्स एक्झर्ट करते अर्थवरती. मग दुसरा आपल्याकडे असा प्रश्न होता की जेवढा फोर्स अर्थ ॲपलवरती करते तेवढाच फोर्स ॲपल पण अर्थवरती करते. मग आता काही काही मुलं 10th पर्यंत तुमचा जसा विचार चालतो, तुम्ही म्हणता की सर मग जर काही ॲपल आहे तर अर्थ ॲपलकडे का बरं जात नाही. एकदम सिंपल आहे. हे बघा, फोर्स = काय असते, मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे बघा, हा फोर्स आहे, मास जास्त असणार तर ॲक्सेलरेशन कमी असणार, बरोबर आहे. मास जास्त असणार तर ॲक्सेलरेशन कमी असणार. आता बघा, याचं मास फार कमी आहे, त्याच्यामुळे याचं ॲक्सेलरेशन जास्त असणार आहे आणि म्हणून हा फोर्स या ॲपलला मूव्ह करू शकतो.
पण तुम्ही सांगा तेवढाच फोर्स या अर्थवरती अप्लाय होतोय, तेवढाच फोर्स अर्थवरती अप्लाय होतोय. मग अर्थचं मास खूपच जास्त आहे. खूप जास्त असल्यामुळे ॲक्सेलरेशन तर निग्लिजिबल असणार आहे, की ते पॉसिबल पण नाही आहे. म्हणजे अर्थ मूव्ह होणार आहे का? नाही होणार आहे. आणि म्हणून फक्त जे ॲपल आहे हे ॲपल त्या अर्थकडे मूव्ह होते, पण अर्थ मात्र ॲपलकडे मूव्ह होऊ शकत नाही. याचं तुम्हाला ॲन्सर भेटलं, कारण आपल्या अर्थचं मास काय, खूप जास्त मास आहे. ठीक आहे. पण आता बघा, समजा आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम एक सॉल्व करू की आपल्यावरती अर्थ किती फोर्स एक्सर्ट करते. बघा, इथे एक स्टुडंट आहे अर्थवरती, जो पण कोणी एक पर्सन असणार, त्याच्यावरती अर्थ किती फोर्स अप्लाय करणार. ठीक आहे. अर्थात स्टुडंट पण अर्थवरती फोर्स अप्लाय करणार आणि अर्थ पण या स्टुडंटवरती फोर्स अप्लाय करणार. आणि त्या फोर्समुळे आपण उडी जरी मारली तरी आपण वर जाऊ शकत नाही, की उडी मारल्याने आपण स्पेसमध्ये एस्केप झालो, असं नाही होऊ शकत. मग आपण त्या फोर्समुळे पुन्हा खाली ओढला जातो. आता पहा, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की एक स्टुडंट आहे जो अर्थ सरफेस वरती आहे. समजा आपणच आहोत, तर आपल्यावरती अर्थ किती फोर्स अप्लाय करते. आपण त्याकरता एक प्रॉब्लेम घेऊ. तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या एक तुमच्या रफ बुकमध्ये. कॅल्क्युलेट द फोर्स, कॅल्क्युलेट म्हटलं तिथे लिहितो पण मी, कॅल्क्युलेट द फोर्स अप्लाइड बाय अर्थ ऑन अ स्टूडेंट ऑफ मास, सपोज त्या स्टुडंटचा मास आहे 75 kg. ठीक आहे. आता पहा, या केसमध्ये आपल्याला काही गिवन आहे, जसं मास ऑफ अर्थ, ठीक आहे, मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 kg राहणार. 6 × 10⁻24 kg. 10⁻24 आहे म्हणजे खूप जास्त मास आहे. आता मास ऑफ स्टुडंट, ह्याला मी समजा M1 म्हणतोय, तर मास ऑफ स्टुडंट M2, मास ऑफ स्टुडंट M2 किती आहे? 75 kg आहे त्या स्टुडंटचं मास, म्हणजे 75 kg. आता आपल्याकडे एक्सप्रेशन काय आहे? F = gmm अपॉन r², हे आपल्याकडे एक्सप्रेशन आहे. तर इथे आपण या M ला M1 M2 ने सुद्धा शो करू शकतो. तर मी इथे gm1 m2 असे लिहू शकतो. M1 M2 आपण घेतलाय. r म्हणजे डिस्टन्स. मग ह्या स्टुडंट मध्ये आणि ह्या अर्थ मध्ये डिस्टन्स किती आहे? आता डिस्टन्स मोजायचं कसं? तर हे बघा, काही गोष्टी तुम्हाला थोड्याफार इथे समजणार नाहीत. जेव्हा आपण पुढे काही शिकणार 11th मध्ये, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी समजतील. अर्थ आहे, तर अर्थ पासून हा स्टुडंट आहे अर्थ सरफेस वरती, तर याचं डिस्टन्स किती आहे? तर कसं असते, बॉडी जी आहे ना त्याचं मास डिस्ट्रीब्यूट असते. काही काही बॉडीचं मास जे आहे तर ते इव्हनली डिस्ट्रीब्युटेड असते, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असते. आणि काही काही बॉडीचं मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसते. तर त्याचं एक सेंटर ऑफ मास असते. ते कसं कॅल्क्युलेट करायचं वगैरे तुम्हाला नेक्स्ट इयरला येते. पण बघा इथे कसं आहे की आपली अर्थ आहे आणि ही स्फेरिकल आहे, त्याच्यामुळे याचा जो सेंटर आहे अर्थचा, हाच सेंटर ऑफ मास पण आहे. म्हणजे आपल्याला स्टुडंटचं जर का डिस्टन्स मोजायचं आहे की अर्थपासून या स्टुडंटचं डिस्टन्स किती आहे, तर आपल्याला
ही जी अर्थ आहे स्पेरिकल आहे, हिची जी रेडियस आहे, ही रेडियस म्हणजेच या स्टुडंटचं डिस्टन्स झालं अर्थ पासून. मग आता रेडियस ऑफ अर्थ हे पण तुम्हाला गिवन असणार आहे बघा. रेडियस ऑफ अर्थ तर या केसमध्ये ते असणार आहे आर, म्हणजे डिस्टन्स दोघांमधून. जेवढी रेडियस आहे अर्थची तेवढंच त्याच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. तर ते असणार आहे 6.4. हे बघा रेडियस ऑफ अर्थ आहे 6.4 × 10⁻⁶ आणि डिस्टन्स म्हणजे लेंथ कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. हे झालं मीटर. सो रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल टू 6.4 × 10⁻⁶ मीटर. ठीक आहे. आता इथे व्हॅल्यू ऑफ जी पण आपल्याला पाहिजे, ती कॉन्स्टंट आहे. सपोज व्हॅल्यू ऑफ जी इज, सपोज नाही ही कॉन्स्टंटच आहे, नॉट सपोज, ती आपल्याला गिवन आहे 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही आहे जी ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो अँड दिस इज द एक्सप्रेशन. जर आपण काय लिहू, वी नो दॅट, वी नो F is equal to GMM upon R square. Now putting the values. So F is equal to G ची value, capital G ची value 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर. आपण सध्या युनिट नाही लिहू त्याच्यामध्ये. नंतर m1, what is the value of m1? Mass of earth, that is 6 × 10⁻24 into m2, it is 75. नंतर radius 6.67 × 10⁻⁻11 रेडियसचा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअरिंग दिस. हे झालं, त्याचे व्हॅल्यूज ठेवले आपण आणि याला आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला म्हटलं 1-2 स्टेप मी करून देतो, नंतर आपल्याला लॉग टेबल यूज करावं लागेल. पुन्हा तो व्हॅल्यू आपण रेडियस चुकीची ठेवली गेली माझी. आरची व्हॅल्यू आहे आपली 6.4 × 10⁻⁶. चुकीची व्हॅल्यू ठेवल्या गेली होती, चुकीची जी ची व्हॅल्यू ठेवल्या गेली होती. ठीक आहे. हा, आता आपण एक स्टेप कॅल्क्युलेट करून देतो मी. 6.67 आपण जे 10⁻⁻ आहेत ना त्यांना आपण अलग करू. नंतर हा झाला, नंतर 6 × 6 × 75 अपॉन 6.4 स्क्वेअर. आणि हाय आता बघा 10⁻⁻11 प्लस 24, बेस सेम आहेत तर प्लस 24 आणि 10⁻⁶ × 12. हा जो 10⁻12 आहे हा वर गेल्यावरती -12. ठीक आहे. मग पुढे आपण हे कॅल्क्युलेशन्स करू. सो F इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला लॉग टेबल यूज करून किंवा तुम्ही सध्या काय करा, हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटरनी करून टाका. कारण इथे स्क्वेअरचा तुम्हाला प्रॉब्लेम येईल, एक मोठा नंबर येईल, मग त्यांनी पुन्हा डिवाइड करायचं. तर हे लॉग टेबल शिवाय तुम्हाला सॉल्व नाही करता येईल. आणि 10th मध्ये तुम्हाला सध्या लॉग टेबल नाही आहे, तर फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. तर तुम्ही ही जे कॅल्क्युलेशन आहे हे मात्र तुम्ही कॅल्क्युलेटरनी करणार. एवढं मी करून देतो. 6.67 × 6 × 75 अपॉन 6.4 स्क्वेअर इंटू, आता हे बघा 10⁻⁻11 -12 म्हणजे -23 प्लस 24 म्हणजे 1. सो इंटू 10. ठीक आहे. तर तुम्हाला आज काय करायचं आहे की कॅल्क्युलेटरनी तुम्हाला ही व्हॅल्यू करायची आहे, कॅल्क्युलेट. आणि जो पण काही फोर्स येणार आहे
तो असणार आहे न्यूटन मध्ये. फोर्सचे युनिट काय आपलं न्यूटन. तुम्हाला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे की व्हॅल्यू किती येते, किती फोर्स अप्लाय करतोय अर्थ आपल्यावरती. 75 kg, आपण पण 75 kgच्या आसपासच आहोत, ठीक आहे ना. प्रत्येकावर तेवढा फोर्स आपली अर्थ अप्लाय करत आहे याचा अर्थ, ठीक आहे. नंतर हा आजचा कन्सेप्ट आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि त्याचं ॲप्लिकेशन आहे की आपण तो लॉ यूज करून आपण फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. या प्रकारे आपण जे काही दुसरे प्लॅनेट्स आहेत किंवा ते दुसऱ्या 2 बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये किती फोर्स असणार आहे हे आपण या एक्सप्रेशनला यूज करून कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम मी तुमच्याकरता सोडतोय, मी होमवर्क पण टाकणार आहे हे प्रॉब्लेम, ठीक आहे. अजून एक प्रॉब्लेम घेतोय या कन्सेप्टवरचा. एक नेक्स्ट प्रॉब्लेम म्हणजे हा फोर्स किती असणार आहे तुम्हाला एक थोडं लक्षात द्यायला पाहिजे. म्हणून आता आपण असं विचार करू की 2 बॉडीज आहेत आणि त्यांचं मास आहे 1 किलोग्रॅम इच. म्हणजे याचं पण मास 1 किलोग्रॅम आहे, याचं पण मास 1 किलोग्रॅम आहे. तर बघा एक बॉडी आहे, हिचं मास आहे 1 किलोग्रॅम. एक दुसरी बॉडी आहे, हिचं पण मास आहे 1 किलोग्रॅम. आता यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 1 मीटर. तर यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार, असणार की नाही फोर्स? यस. कारण कुठल्याही 2 मटेरियल बॉडीज आपल्या युनिवर्समध्ये असणार तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. आपण लॉ पाहिला होता. ही बॉडी याच्यावरती फोर्स अप्लाय करणार, तेवढाच फोर्स ही बॉडी याच्यावरती अप्लाय करणार. हा किती फोर्स असणार आहे आपण इथे कॅल्क्युलेट करू. हे प्रॉब्लेम याच्याकरता आपण घेतो की तुम्हाला थोडं लक्षात येईल की हा फोर्स किती वीक आहे. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा या मासेसवर डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे हे मासेस जर का फारच कमी असतील तर हा फोर्स पण खूप वीक असणार आहे. आपण आपल्या एक्सप्रेशनमध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आणि हा फोर्स आपण कॅल्क्युलेट करू. So F is equal to G M1 M2 upon R square. इथेच व्हॅल्यूज आहेत, मी डाटा लिहिलेला नाही आहे, या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करू. सो F is equal to what is the value of G? 6.67 into 10 raised to power minus 11. What is the value of M1? That is 1. What is the value of M2? That is 1. What is the value of R? 1 meter apart. So 1 square. So F is equal to 1 into 1 1, 1 square 1 म्हणजे 1 सर्व. So 6.67 into 10 raised to power minus 11 आणि फोर्स आहे म्हणजे हा काय आला न्यूटन मध्ये. हा एवढा फोर्स आहे. लक्षात घ्या इथे 10 raised to power minus 11 आहे. मायनस 11 आहे म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे हा इकडे 11 डिजिट इकडे मूव्ह होईल. म्हणजे बघा समजा हा 7 आहे, हा 6 आहे आणि हा 1 डिजिट गेला म्हणजे 6 आला. आता तिकडे डिजिट नाही आहे म्हणजे 0 किती 10 झिरो येते. 3 4 5 6 7 8 9 10.0 न्यूटन एवढा वीक फोर्स आहे हा. समजा 1 किलोग्राम बॉडीज असणार तेवढा वीक फोर्स आहे आणि ते जिथे पण असणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन त्यांच्यामध्ये असणार आहे तो खूप जास्त असणार आहे. आणि त्याच्यामुळे हा फोर्स जर या बॉडीवरती अप्लाय होत आहे तरी ही बॉडी याच्याकडे मूव्ह होऊ शकत नाही अर्थ सरफेसवरती आणि ही पण बॉडी याच्यावरती होऊ शकत नाही. आता समजा आपण असं कन्सिडर करू की स्पेसमध्ये तर फोर्स ऑफ फ्रिक्शन नसणार आहे, मग ही बॉडी मूव्ह होईल का? येस, कारण फोर्स अप्लाय झाला
तर बॉडी मूव्ह होते. आता कन्सिडर करा की तुम्ही स्पेसमध्ये अशा दोन बॉडीज, म्हणजे सपोज ही एक बॉडी आहे आणि ही 1 किलोग्रॅमची बॉडी आहे, 1 मीटर अपार्ट. आता मात्र फोर्स अप्लाय झाल्यामुळे बॉडीमध्ये या एक्सप्रेशन प्रमाणे F इज इक्वल टू ma, ठीक आहे. हा फोर्स, याचं मास 1 इंटू ॲक्सेलरेशन, तर याच्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होईल आता मग या फोर्समुळे. पण ते एवढं कमी असणार आहे की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की बॉडी, ह्या दोन बॉडी एकमेकांजवळ येऊन म्हणजे अर्धा किलोमीटर जवळजवळ येतील आणि इथे मग भेटतील, ही बॉडी आणि ही बॉडी. ह्या दोन बॉडीज मधात म्हणजे 1/2 मीटर ही पण बॉडी इथपर्यंत येईल आणि ही पण बॉडी इथपर्यंत येईल, पण त्याला खूप टाइम लागणार आहे. कारण त्यांच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन आहे, हे ॲक्सेलरेशन जे प्रोड्यूस होणार आहे फोर्समुळे ते फारच कमी असणार आहे आणि त्याच्यामुळे ती बॉडी बियॉन्ड इमॅजिनेशन एवढ्या स्लोली एकमेकांकडे मूव्ह व्हायला लागते, ठीक आहे. पण तेच जर का सपोज आपली अर्थ आहे आणि अर्थचा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स बघा, आर आहे की याच्यामध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जसं आपण वर 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 जाणार तर हा फोर्स कमी कमी होत जाणार, म्हणजे एका डिस्टन्स नंतर हा खूपच निग्लिजिबल होऊन जाईल. तर म्हणून आपण म्हणतो की एक रेंज आहे, त्या रेंजपर्यंत हा फोर्स अप्लिकेबल आहे. म्हणजे आपली अर्थ आणि सपोज एवढी रेंज आहे, तर या रेंजच्या बाहेर समजा कोणी असेल तर त्याच्यावरती हा फोर्स अप्लाय नाही होत, आणि म्हणून ते ॲस्ट्रॉइड्स वगैरे असतील तर ते आपल्याकडे येत नाही. पण होते काय, सपोज एखादा, आपल्याला माहित आहे की काही ॲस्ट्रॉइड्स मूव्ह होत आहेत आणि ते कंटिन्युअसली मुव्हिंग पोझिशनमध्ये असतात, कारण की न्यूटन्स फर्स्ट लॉ. मग आता बघा काय होईल, समजा ही रेंज आहे, या रेंजपर्यंत फोर्स अप्लाय होतो, हा एक ॲस्ट्रॉइड आहे आणि हा येतोय 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 आणि जसा हा इथे येईल, आता मात्र इथे आला हा ॲस्ट्रॉइड, बघा हा जो ॲस्ट्रॉइड आहे असं येतोय आणि इथे आला, इथे आल्यानंतर मात्र हा रेंजमध्ये आला. आता याच्यावरती तो फोर्स अप्लाय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग मात्र याच्यामध्ये ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होईल आणि याचा स्पीड इथून आता कंटिन्युअसली वाढत 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 जाईल. हा स्पीड कंटिन्युअसली वाढत जाईल कारण हे ॲक्सेलरेशन मोशन आहे, तर याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाईल. पण होते काय की ही रेंज खूप जास्त आहे, खूप दूरपर्यंत आहे, तर एवढ्या दूरपर्यंत असताना हा जेव्हा आपल्या इकडे मूव्ह व्हायला लागतो तेव्हा काय होते की या आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये गॅसेस पार्टिकल्स आहे, म्हणजे गॅस आहे, आणि त्या मोशनमुळे त्या गॅससोबत ही बॉडी जी आहे त्या गॅससोबत त्याचं फ्रिक्शन होते आणि त्या फ्रिक्शनमुळे याचं टेम्परेचर वाढत जाते. टेम्परेचर वाढत जाते आणि ते एवढं वाढते की हा जो ॲस्ट्रॉइड आहे, हा ॲस्ट्रॉइड त्या टेम्परेचरमुळे पेटायला लागतो, ठीक आहे. आणि म्हणून तो मात्र मग पेटत पेटत जाऊन त्याचं मास कमी 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 होत येते आणि तो काही अंतरावरतीच पूर्णपणे जळून जातो, असं म्हणू आपण. त्याच्या बॉडीज जे आहेत त्या गॅसेस फॉर्ममध्ये आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये चालत जातात, ठीक आहे. तर आपण त्याला उल्कापात म्हणतो, मेटेरॉइड्स म्हणतो ना आपण, ठीक आहे. तर ते हे असंच आहे, म्हणजे हे जे ॲस्ट्रॉइड्स आहेत हे असे आपल्यापर्यंत येताना आपल्याला ते दिसतात. आपण जर तारा तुटला, समजा तारा तुटला म्हणजे नेमकं काय होतं, तर हा ॲस्ट्रॉइड छोटा असणार तर तो पेटून जातो एकदम त्या फ्रिक्शनमुळे. आता त्यातनं लाईट एमिट होणारच आहे आणि म्हणून तो आपल्याला दिसतो, मग त्याचा लाईट आपल्यापर्यंत पोहोचतो, आपल्याला दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की. पण जर का एखादा खूप मोठा ॲस्ट्रॉइड असणार आहे तर तो आपल्या अर्थपर्यंत पोहोचेपर्यंत मात्र डिस्ट्रॉय होणार नाही, पण त्याचा साईज मात्र छोटा 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 होत जाईल आणि शेवटी तो आपल्या अर्थपर्यंत काहीतरी त्याचा छोटा वगैरे तुकडा आपल्यापर्यंत पोहोचेल, ठीक आहे. तर आपण मग त्यांना फाइंड आउट करून त्यांचा आपण स्टडी करतो. तुम्हाला माहिती असेल आपल्या इथे लोणार आहे, तर लोणारला मात्र खूप मोठी अशी घडई तयार झालेली आहे. तर तो खूप मोठा काहीतरी ॲस्ट्रॉइड होता आणि तो ॲस्ट्रॉइड मात्र खूप मोठा असल्यामुळे तो आपल्या अर्थ सरफेसपर्यंत पोहोचण्यापर्यंत डिस्ट्रॉय झाला नाही, त्यामुळे तो स्ट्राईक झाला आणि मग तुम्हाला माहिती आहे काय विध्वंस झाला. तर ही एक शक्यता आपल्याला नेहमी बनून राहते. जसं तुम्ही आता ऐकलं असणार
की अजून एक ॲस्ट्रॉइड आता या आठवड्यामध्ये येणार आहे, पण तो निघून जाणार आहे, तो आपल्या इकडे येणार नाही, कारण की तो इन्फ्लुएन्समध्ये नाही येणार. जर तो इन्फ्लुएन्समध्ये आला किंवा आला असता तर मग मात्र आपली पृथ्वी पूर्ण नष्ट, म्हणजे जे लाईफ आहे पृथ्वीवरचं, पृथ्वी तर नष्ट होणार नाही, पण आपलं लाईफ मात्र खूप धोक्यामध्ये आलं असतं. तर अशा प्रकारे हे तुम्हाला जे मेटेरॉइड्स दिसतात किंवा ॲस्ट्रॉइड्स आहेत याच्या मागचं हे कारण आहे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला होमवर्क देतो. बघा, होमवर्क आजच्या आजच करायचं असतं. तुम्हाला रात्री 9 वाजेपर्यंत ते होमवर्क करून मला पोस्ट करा. ठीक आहे. तर तुम्ही रात्री होमवर्क झालं की त्याच्या फोटोकॉपी घेऊन, जसं काल मला सर्वांनी पोस्ट केलं, पोस्ट करा. माझ्याकडे पूर्ण तुमचे रोल नंबर्स आहेत, मी पाहून जरा टिकमार्क करतो आहे, कोणी होमवर्क केलेला आहे कोणी नाही केलेला आहे. माझ्याकडे पूर्ण डाटा मी मेंटेन करतो आहे. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपण इथेच स्टॉप करू. ठीक आहे. होमवर्क करा. मी थोड्या वेळात होमवर्क पोस्ट करतो 15 मिनिटानंतर.